उद्धव ठाकरेंनी कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत असं राऊतांनी म्हटलंय, तर काहींना भाऊ एकत्र येऊ नये असं वाटतं असं सुद्धा सूचक विधान संजय राऊतांनी केलंय. नेमकं काय म्हटलेत राऊत आपण पाहूया. महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे. हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली. आता मनसेच्या प्रमुखाने एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू. असा वाद घालणं हे महाराष्ट्र द्रोहांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या. माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही. फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही. बस. काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही अशी काटे मारत असतात.